brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अशोक खरात महिलांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करणारा भोंदू बाबा. तब्बल 58 अश्लील व्हिडिओ त्याचे समोर आलेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात तो एका महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसतोय. पण हे सगळं तो नेमका कसा घडवून आणायचा? लोकांना म्हणजे फक्त सामान्य माणसांनाच नाही तर अनेक नेते सेलिब्रिटी त्याच्याकडे जाऊन मार्गदर्शन घ्यायचे. त्यांना नेमकं काय सांगायचा आणि त्याच्या या ऑफिसमध्ये दार बंद झालं की नेमकं काय व्हायचं ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एका ऑफिसमध्ये एक माणूस महिलेसोबत अश्लील चाळे करताना दिसतोय. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितलाही असेल. हा अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा व्हिडिओ आहे. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी सांगते की हा व्हिडिओ आहे अशोक खरातचा. त्याला भोंदू बाबा असं सध्या म्हटलं जात आहे. गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली. तपासात पोलिसांनी त्याचे असे अश्लील चाळे करतानाचे 58 व्हिडिओ जप्त केल्याची सुद्धा माहिती समोर आली. अश्लील वर्तन करतानाचे हे व्हिडिओ असल्यामुळे हे पूर्ण व्हिडिओ जे आहेत ते माध्यमांनी दाखवलेले नाहीयेत, पण सोशल मीडियावरती याच्यातला एक व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक ऑफिस आहे ज्याचं दार बंद करण्यात आलंय. तिथे काचांमधून बाहेरचं चित्र दिसतंय. लोक येऊन कॅप्टनला म्हणजे या खरातला भेटायला म्हणून थांबलेत. बाहेरच्या लोकांना आतलं काहीच दिसत नाहीये, पण आतून मात्र बाहेरचं सगळं दिसतंय. आता एक बाई आहे. धार्मिक विधी आहे असं सांगत खरात महिलेच्या डोक्यावरती तांब्या ठेवतो आणि त्यानंतर महिलेला जवळ घेतो आणि पुढे तिच्यासोबत गैरवर्तन करतो. हे या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय. असे अनेक व्हिडिओ आहेत, पण हा तो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. या खरातला पोलिसांनी ज्या महिलेच्या तक्रारीवरून अटक केली तिने नेमकं काय सांगितलंय तेही आपण थोडक्यात समजून घेऊयात. पण त्याच्या पहिले तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओतली बाई आणि ज्या महिलेच्या ज्या पीडितेच्या तक्रारीनंतर या खरातला अटक झालीये ती महिला वेगळी आहे. त्या महिलेनं सुद्धा असं सांगितलंय की अशोक खरात हा खोलीत बोलवायचा, म्हणजे त्याचं जे चेंबर ज्याला म्हटलं जायचं की त्याचं जे ऑफिस आहे तिकडे तो महिलांना बोलवायचा, त्यांचा विश्वास कमवायचा. त्यानंतर तुमच्या समस्या मी दूर करेन असं त्या महिलांना सांगायचा. म्हणजे एका अर्थी काय तर तुमचा विश्वास जो आहे तो विश्वास तो आधी संपादन करायचा. त्या पीडितेनं जी तक्रार केली आहे तिच्यासोबत सुद्धा त्यांनी काय केलं होतं ते बघा. तिला त्यांनी आधी बोलवलं. तिला तो म्हटला की तुझ्या लग्नाच्या ज्या समस्या आहेत, तुझ्या करिअरच्या समस्या आहेत त्या सगळ्या मी सोडवेन. मला दूरदृष्टी आहे, माझ्यावरती आशीर्वाद आहे, मी हे सगळं तुझ्या ज्या समस्या आहेत त्या मी दूर करू शकतो. आणि त्याच्यासाठी तो तिला वेगवेगळे खडे द्यायचा, जसं तू पेंडंट करून घाल, त्याची तू अंगठी करून घाल, असं वगैरे तो तिला सांगायचा. अशा पद्धतीनं तुमचा एकदा विश्वास संपादन केला की त्यानंतर तो काय करायचा, त्याच्या त्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडायचं तर तेही आपण समजून घेऊयात. त्या पीडितेनं तिची जी तक्रार आहे, जी ऑफिशियल कंप्लेंट तिने याची केलेली होती त्यात सुद्धा तिने हे सगळं जे आहे ते सांगितलेलं आहे. त्यात तिने काय सांगितलंय ते बघा. ती असं म्हणते की तो तुम्हाला चेंबरमध्ये बोलवायचा आणि त्यानंतर तो तुम्हाला एक पेढा खायला देतो. म्हणजे त्यांनी तिला एक पेढा खायला दिला होता. मग पाणी म्हणून काहीतरी कडवट त्यांनी तिला प्यायला दिलं. ते गुंगीचं औषध होतं असं म्हटलं जात आहे. नंतर व्हायरल व्हिडिओमध्येही आपल्याला तो तसंच करताना दिसतोय की तो त्या महिलेच्या डोक्यावरती एक तांब्या जो आहे तो ठेवतोय आणि तिला पाठ करून उभं राहायला सांगतो. आणि या ज्या महिलेनं तक्रार दिली त्या महिलेनं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की त्या खोलीत बोलवतो, तुम्हाला काहीतरी खायला देतो, म्हणजे पेढा किंवा अशा प्रकारचं. तिला त्यांनी पेढा खायला दिला होता. त्यानंतर त्यांनी तिला पिण्यासाठी पाणी दिलं, पण ते पाणी हे पाण्याच्या चवीसारखं लागत नव्हतं, तर ते अतिशय कडवट आणि काहीतरी वेगळंच लागत होतं असं त्या महिलेनं, त्या पीडितेनं तिच्या तक्रारीत म्हटलंय. त्यानंतर तो तांब्या जो आहे तो तांब्या तो तुम्हाला तुमच्या डोक्यावरती घेऊन उभं राहायला सांगतो, तुमचे डोळे बंद करायला सांगतो. त्या ऑफिसमधले लाईट्स जे आहेत ते लाईट्स तो बंद करतो आणि त्यानंतर एक मंत्र जो आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायला लावतो आणि मग तो स्वतः येऊनही ते मंत्र म्हणतो. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी ह्या महिलेला, म्हणजे जिने तक्रार केली आहे त्या महिलेला, मी कृष्ण आहे आणि तू माझी राधा आहेस असं म्हणत तिला मोहित करायचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा त्यांनी केला. नंतर तिला तिने ज्या वेळेला थांबवण्याचा त्याला प्रयत्न केला तर त्यावेळेला त्यांनी तिला धमकवायला सुरुवात केली आणि फक्त एकदा नाही तर अनेकदा तिच्यावरती बलात्कार केला.
सो अशा पद्धतीनं तिथे ज्या महिला येतात त्या महिलांवरती तो अत्याचार करायचा आणि याचे 58 व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेत. तो लोकांना अंगठ्या किंवा मी तुम्हाला मार्गदर्शन करेन असं सांगायचा, वेगवेगळे जे स्टोन्स असतात ते स्टोन्स तो त्यांना द्यायचा आणि म्हणायचा की हे पेंडंट घाला, तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतील, किंवा हे करा आणि ह्या मंदिरात जा, 11 नारळ वाहा आणि मग तुमच्या समस्या दूर होतील. असं वेगवेगळ्या गोष्टी तो त्यांना सांगायचा, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्या चेंबरमध्ये, त्याच्या त्या ऑफिसमध्ये तो महिलांना गुंगीचं औषध देऊन, म्हणजे काहीतरी खायला देऊन, पिण्यासाठी पाणी देऊन तो त्या महिलांवरती अत्याचार करायचा. आणि जर महिलांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना धमकवायचा. असं ती जी महिला आहे जिनी तक्रार केली होती आणि मग याला अटक झाली, त्या महिलेनी तरी हे असं सांगितलेलं आहे की तिच्याबाबत हे सगळं झालं. आपल्या समाजामध्ये आपण अनेकदा लोकांवरती विश्वास ठेवतो, पण आपल्याला हे माहिती नसतं की आपण खरंच या लोकांवरती विश्वास ठेवावा का. आपल्या श्रद्धेचा, आपल्या धार्मिक विधींवर ज्याच्यावरती आपला विश्वास आहे, अशा गोष्टींचा आधार घेऊन जर कोणी तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही हे पोलिसांकडे जाऊन सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कुणावरती विश्वास ठेवताय हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि श्रद्धा ठेवणं यात काही चुकीचं नाही आहे, पण अंधश्रद्धा असणं हे मात्र अत्यंत चुकीचं आहे. अशोक खरात सारखे लोक जर तुमच्या आयुष्यात आले आणि तुम्हाला जर त्यांनी या प्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला तर अर्थात कुठलीही महिला म्हणून आपण सुरुवातीला घाबरून जातो. कारण जर तुम्हाला अशा धमक्या देण्यात आल्या की तुमच्या नवऱ्याचं आयुष्य धोक्यात आहे किंवा तुला आणि तुझ्या नवऱ्याला मी मारून टाकेन, ज्या प्रकारच्या धमक्या या अशोक खरातनं त्या पीडित महिलेला दिल्या होत्या, ज्याची तक्रार केली होती, तर कुठलीही महिला घाबरेल आणि ती सुरुवातीला बोलणार नाही. पण असं जर होत असेल तर तुम्ही बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे. हेच आपल्याला या प्रकरणातनं पुन्हा एकदा आपल्याला जाणवतं किंवा आपल्या समोर येतं. या सगळ्या बाबतीतला जो तपास आहे तो तपास सध्या सुरू आहे, पण ज्या पद्धतीचे व्हिडिओज येत आहेत त्याच्यावरनं तरी हे प्रकरण किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यामुळे कशा प्रकारे तो त्याच्या खोलीमध्ये या महिलांना आणायचा, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार करायचा, हे आपल्याला दिसतं या व्हिडिओजच्या माध्यमातून. पण जसं जसं पोलिसांकडनं आणखीन माहिती समोर येईल, जसा जसा तपास आणखीन पुढे जाईल, तशी ती सगळी माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू. तोपर्यंत जर तुमच्या परिसरात असं काही होत असेल तर तुम्ही सुद्धा त्याची तक्रार करा. न घाबरता पोलिसांकडे जा आणि जे काही घडलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत सांगा, कारण असा अत्याचार कुणीही सहन करायची गरज नसते. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.